आज मी मस्त अशी ही खाऱ्या चिंबोऱ्यांचं पावसाळ्यातलं असं झणझणीत असं कालवण तयार करणार आहे आणि ही कालवण चविष्ट होतं. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. पण रेसिपी आवडली तर लाईक कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी पद्मजा. अलिबागची चवमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आज मी खाऱ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि अशा जरा मोठ्या आहेत, भरपूर आहेत. तर चला तुमच्यासाठी एक रेसिपी दाखवते. तर खाऱ्या चिंबोऱ्यांचं कालवण तयार करणार आहे. चला तर आता रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी पावसाळ्यातील खाऱ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत आणि अगदी या मोठ्या मोठ्या आहेत आणि भरपूर आहेत. अगदी 15-20 इथे मोठ्या मोठ्या खाऱ्या चिंबोऱ्या आहेत. तर त्यांचं आज मी कालवण तयार करणार आहे. अगदी त्या भरलेल्या देखील आहेत आणि काही मोठ्या, काही मीडियम साईज अशा आहेत. अगदी एक तुम्हाला आता मी मोठी दाखवते. इथे किती मोठी आहे ती चिंबोरी. ही एवढी मोठी आहे, जवळजवळ अर्धा किलोपेक्षा जास्त आहे. इथे मी पावसाळ्यातील खाऱ्या चिंबोऱ्या आणलेल्या आहेत मार्केटमधून. अगदी छान अशा मोठ्या मोठ्या आहेत. काही मोठ्या आहेत, काही मीडियम साईजच्या आहेत आणि भरपूर आहेत. 15-20 आहेत त्या चिंबोऱ्या. तर आता ह्या चिंबोऱ्या आहेत, त्यातली एक मी तुम्हाला दाखवते किती मोठी आहे ती. शिवडी अशी मोठी चिंबोरी आहे. तर आता ह्या चिंबोऱ्या आहेत त्या स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे आणि सगळं साफ करून घेणार आहे. आता इथे एक चिंबोरी आहे, ती मी तुम्हाला साफ करून दाखवणार आहे. तर त्याचे डुक्के आहेत ते असे मोडून घेणार आहे. अगदी कठीणच आहेत मोडताना आणि चिंबोरीचे डुक्के मोडताना किती एकदम सांभाळ नसते, मोडायला लागतात. तर ते चिंबोरी आहे ती चावते म्हणून आणि अशी मोडून झालेली आहेत डुक्के. आणि तो आता बाकीचा भाग आहे तो साफ करून घेणार आहे. आता ही सगळ्या चिंबोऱ्या आहेत त्या मोडून घेतलेल्या आहेत. आता चिंबोऱ्यांच्या कालवणासाठी लागणारं वाटण इथे मी करून घेणार आहे. त्यासाठी एक नारळ घेतलेला आहे, पूर्ण किसून घेतलेला आहे, कारण का चिंबोऱ्या भरपूर आहेत म्हणून पूर्ण इथे ओलं खोबरं, आलं, लसूण, एक मिरची घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे. आता हे बारीक वाटण करून घेते. चिंबोऱ्या आहेत त्या साफ करून घेतलेल्या आहेत आणि मोठ्या असल्या तरी मी 2 भाग नाही केलेले, अखंडच ठेवलेल्या आहेत त्या. आणि वाटणसुद्धा झालेलं आहे. तर तेल गरम झालेलं आहे. चिमूटभर हिंग आणि 2 मोठे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. एक वाटी लसूण घेतलेला आहे. लसूण सुद्धा भरपूर घेतलेला आहे. आणि 1 चमचा हळद, कांदा आहे तो कुरकुरीत होईपर्यंत परतून घेणार आहे. कांदा हलकासा कुरकुरीत झालेला आहे. कांदा कुरकुरीत झाल्याशिवाय घालायचे नाहीत. त्याच्यामध्ये चिंबोऱ्या आहेत ते घालून घेते. तर झाकण ठेवून देणार आहे. पहिल्यांदा पाणी नाही घालणार, झाकणावर पाणी ते गरम झाल्यानंतर मग घालून घेणार आहे. झाकणावरचं पाणी गरम झालेलं आहे, ओतून घेते. तर
इथे मी घरगुती मसाला घालून घेणार आहे, 2 चमचे घरगुती मसाला. जरा झणझणीतच करणार आहे चिंबोऱ्यांचं कालवण, म्हणून मसाल्याचं प्रमाण थोडं कमी जास्त घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ, एक मोठा चमचा मटण मसाला घेतलेला आहे मी. आता पुन्हा झाकणावर पाणी ठेवून देणार आहे. नंतर पाणी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये ओतून घेणार आहे. कालवणाला उकळी फक्त आलेली आहे, चिंबोऱ्या काय तयार झालेल्या नाहीत, पण मी वाटण वगैरे घालून घेणार आहे. तर इथे वाटण घालून घ्यायचं आहे. आणि एक मोठी वाटी आहे, पण त्याच्यातून अर्धा वाटी चिंचेचं पाणी. आणि जास्त कालवण करणार नाही, अगदी थोडंसंच कालवण करणार आहे. इथे मी आपण चकली बनवतो तर भाजणीच्या चकल्या करतो, त्याची भाजणीच्या चकलीचं पीठ घेतलेलं आहे, एक मोठा चमचा. ते चिंबोऱ्यांच्या कालवणामध्ये घालणार आहे याचं पाणी, कारण का घट्ट होण्यासाठी कालवण. जर तुमच्याकडे भाजणीच्या चकलीचं जर पीठ नसेल हे, तर बेसन भाजायचं आणि बेसनचं पाणी करायचं, ते कालवणात घालायचं. कालवणसुद्धा असं जाडसर होतं आणि चविष्ट लागतं. तर थोडंसं पाणी घालून घेणार आहे थंड, आणि पूर्ण हे मिक्स करायचं. मस्त कालवणाला खमंग असा वास येतो, छान. आणि कालवणसुद्धा जाडसर आहे, तरीसुद्धा अगदी चविष्ट अगदी होण्यासाठी म्हणून मी हे भाजणीचं पीठ घेतलेलं आहे चकलीच्या. तर आता हे पीठ असं एकदम पेस्ट करून घेतलेली आहे, त्याच्यामध्ये गुठळी वगैरे नाही. तर ते कालवणात घालून घ्यायची. मस्त कालवण जाडसर होतं आणि चवीलासुद्धा छान लागतं हे कालवण. आणि ते चिंबोऱ्यांचं कालवण व्हायला थोडा वेळच लागतो, जरा अर्धा तासच लागतो शिजवून घ्यायला, कारण का आपण जे मटण शिजवतो त्याला वेळ लागतो, तसं चिंबोऱ्यांनासुद्धा वेळ लागतो. आता पुन्हा झाकण ठेवून देणार आहे आणि पाणी वगैरे जास्त घालणार नाही याच्यामध्ये. असं जाडसरच असं कालवण तयार करून घेणार आहे. मस्त असं झणझणीत जाडसर चिंबोऱ्यांचं कालवण तयार झालेलं आहे. तर आजचे हे चिंबोऱ्यांच्या कालवणची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला वर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, त्याच्यामुळे मला अशाच नवीन रेसिपी करण्याची प्रेरणा मिळेल. धन्यवाद.